चंदगड तालुक्यात आयुष रुग्णालय उभारण्याची मागणी. आमदार शिवाजीराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची घेतली भेट. केंद्रीय मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद. चंदगड तालुक्यात स्वतंत्र आयुष रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केंद्रीय आरोग्य व आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन केली. यावेळी त्यांनी या संदर्भातील सविस्तर निवेदनही मंत्र्यांना सादर केले. या भेटीत आमदार पाटील यांनी चंदगड तालुक्याची दुर्गम आणि डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात आणून देत स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. अनेक गावे डोंगर दऱ्यांमध्ये वसलेली असल्यामुळे तालुक्यात आरोग्य सुविधांचा मोठा अभाव आहे. तातडीच्या उपचारांसाठी रुग्णांना कोल्हापूरसह इतर मोठ्या शहरांकडे जावे लागते. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते, असे त्यांनी सांगितले. चंदगडमध्ये आयुर्वेद, योग, निसर्गोपचार आणि होमिओपॅथी यांसारख्या पारंपरिक उपचार पद्धतींवर आधारित आधुनिक आयुष रुग्णालय उभारल्यास ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे आमदार पाटील यांनी नमूद केले. या रुग्णालयामुळे परिसरातील हजारो नागरिकांना परवडणारी आणि प्रभावी आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी या मागणीची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. चंदगडसारख्या दुर्गम भागात आरोग्य सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगत आयुष रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. चंदगड तालुका भौगोलिकदृष्ट्या कठीण परिस्थितीत असून अनेक गावांपर्यंत पोहोचणेही अवघड ठरते. पावसाळ्यात काही भागांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर सुसज्ज आरोग्य सुविधा उभारण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. आयुष रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.